नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी 2026 मध्ये. तुम्ही या कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत ना, पण त्या ठिकाणी थांबा. शासनाकडून कर्जमाफीची तयारी जोरात सुरू असली तरी एका छोट्या चुकीमुळे किंवा अपूर्ण कागदामुळे तुमची जे काय सर्व नाव या योजनेमधून जे काय आहे ते वगळलं जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या त्या ठिकाणी हे करायचे आहेत, कामे पूर्ण करायची आहेत. ते कामे कोणती आहेत त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम शेतकरी मित्रांचं आपल्या मराठीसाठी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजना 2026ची अंमलबजावणी करण्यासाठी जी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी चालू आहे. नागपूरसह संपूर्ण राज्यात या योजनेचे काम वेगाने मार्गी लावलेले जात आहे. शेतकऱ्यांना ठिकाणी कर्जमाफीचा फायदा त्या ठिकाणी लवकर मिळाला पाहिजे. त्यांना नेमकं अडचण कुठे येत आहे बघा. प्रशासन जरी वेगाने काम करत असली तरी सध्या एक मोठी तांत्रिक अडचण समोर आहे. कोणतीही तर ती बघा, अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांची बँकेतील KYC आधार लिंकिंग ही अपूर्ण आहे. तर माहितीच्या अभावामुळे शासनाच्या अधिकृत पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी रखडलेली आहे. सोप्या भाषेत म्हणजे सांगायचं झालं तर जोपर्यंत तुमची कागदपत्रे आणि माहिती बँकांकडे पूर्ण नसेल तोपर्यंत कर्जमाफीच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव येणे मुश्किल आहे. प्रशासनाने आता अशा अपूर्ण माहिती असलेल्या शेतकऱ्यांची यादीही त्या ठिकाणी जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे. यासाठी शेतकऱ्यांना काय करायचं बघा. सर्वप्रथम बँकेला तुम्हाला त्या बँकेत जायचं आहे. तुमचं त्या ठिकाणी पीक कर्ज किंवा इतर शेतीचं कर्ज आहे त्या शाखेला त्या बँकेतच जायचं आहे तुम्हाला. बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटून तुमचं कर्ज खातं, आधार कार्ड आणि आवश्यक माहिती त्या ठिकाणी लिंक आहे की नाही त्याची चौकशी करायची. नसल्यास करून घ्यायचं. जर बँक अधिकाऱ्यांनी कोणतीही कागदपत्रे मागितली तर ती अजिबात वेळ न घालवता त्या ठिकाणी लवकरात लवकर त्याच दिवशी जमा करायची. आणि अपूर्ण माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या आधी तुमचं नाव आहे का नाही हे बँकेत किंवा ग्रामपंचायत स्तरावर त्या ठिकाणी तपासून तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.